नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. मित्रांनो, आजचा विषय आहे की विठ्ठल नानाची तिसरी खरेदी झालेली आहे, ती म्हणजे तेजा. ही विठ्ठल नानांची तिसरी खरेदी असून आज ही पहिल्याच मैदानात विठ्ठल नानाने गुलाल घेतलेला आहे. थंबनेलवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कधी न संपणारं वादळ म्हणजे विठ्ठल नाना बुतकर रुस्तमे हिंद केसरी ड्रायव्हर. बडे बाबा केसरी निमसोड या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये आज विठ्ठल नाना पण होते. त्यांची नवीन खरेदी होती आणि वेगाचा बादशाह सर्जा, जे त्यांचे आता नवीन जे मालक आहेत अभिजित दादा पवार. तर पाहूया आपण या मैदानाची थोडीशी झलक आणि मग बोलूया आपण नानांच्या खरेदीविषयी. पहा मित्रांनो, या ठिकाणी विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजा आणि त्याच्यासोबत पळाला होता घरकिनीचा राजा. तर मित्रांनो, सेमीफायनल 1 मध्ये या ठिकाणी सामना झाला होता. तो म्हणजे आपला राजेंद्र गाढवे यांचा लाडू आणि दगडे पाटील यांचं सुंदर. ह्या गाडीच्या अपोजिट आपली तेजा आणि राजाची गाडी पळाली होती. परंतु या ठिकाणी फायनलला तेजा आणि राजा यांनी माघार घेतली, म्हणजे विठ्ठल नानांनी त्या गाडीला चान्स दिला. गाडी सामना झाल्यामुळं या 5 नंबरचा जो नंबरचं जे बक्षीस आहे दोन्ही गाड्यांमध्ये वाटून घेण्यात आलं. आता आपल्याला बोलायचं नाही की या ठिकाणी कशी गाडी सामना झाली, काय झालं, त्याचा निकाल कसा झाला. परंतु नानाचं या ठिकाणी तिसऱ्या खरेदीला पहिलं चीज झालं आणि गुलाल मिळाला. ही नानांसाठी सर्वात मोठी गोष्ट आहे, कारण आत्ताशी नानांची ही फर्स्ट विनिंग चालू आहे मित्रांनो. कारण नानांवरती जळणारे लोक पण खूप आहेत. या ठिकाणी अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांची ही तिसरी खरेदी आहे. पण ही गाडी आज काही समजलं नाही, मोहिल शेठ यांच्या नावावरती पळाली. या ठिकाणी आज सरांचं नाव घेण्यात आलं नाही, एक जरा विशेष गोष्ट आहे. तर बघूया या ठिकाणी दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक आणि चौथा क्रमांक कोणाचा आलेला आहे. हे पहा मित्रांनो, हा आपला वेगाचा शेवट सर्जा, त्याचे नवीन मालक अभिजितदादा पवार आणि आपला पिस्टन 2211 जगदीश बापू शिंदे आणि ओंकार मिसाळ यांचं काळीज 2211 पिस्टन. या गाडीचा या ठिकाणी चौथा क्रमांक आलेला आहे मित्रांनो. आणि आपले कॉकटेल उर्फ सुंदर पिंटू शेट मोडक, वडकीची आन बान शान आपला कॉकटेल आणि शिरसवडीकरांची रायफल फौजी बंधू, या गाडीचा दुसरा क्रमांक आलेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आपला अर्जुन म्हणजे उर्मिलाताई, ज्यांनी या अर्जुनला जवळजवळ 7.5 लाख रुपये दिले फक्त नावासाठी, त्यांच्या नावावर पळाला बाप्पू आंबेकर आणि अवतार पवार. आणि आपला जगताप बंधूंचा कारोंडेकरांचा चिक्या, या गाडीने या ठिकाणी मित्रांनो पहिला क्रमांक मारलेला आहे. या सर्व नंदींचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन, गाडा मालकांचं अभिनंदन. पण आज नानांच्या बाबतीत तुम्ही काय झालं असेल ते तुमच्या लक्षात आलंच असेल. तर बोलूया आपण मित्रांनो. या ठिकाणी विठ्ठल नानांनी आता खरेदीला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा पण एक आता ग्रुप, त्यांनी एक जबरदस्त ग्रुप तयार केलेला आहे. अजय शेठ जाधव आणि विठ्ठल नाना आणि त्यांचे जे काही साथीदार आहेत, मुश्रीफ ड्रायव्हर असेल, आणखी काही ड्रायव्हर असतील, यांनी एक ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. आता त्यांच्याकडे सध्या नाग्या आहे, बदला आहे आणि तेजा आहे आणि आणखी काही त्यांच्या तयारी चालू आहेत मित्रांनो. बैलगाडा क्षेत्रामध्ये आता त्यांनी चांगल्या पद्धतीने टफ फाईट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे. जे की लोक म्हणत होते विठ्ठल नाना संपले संपले संपले, परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा दाखवलं की नवीन खरेदी आपला तेजा घेऊन गुलाल घेतलेला आहे मित्रांनो. त्यामुळे नानांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, नाना ग्रुपचं, नाना फॅनचं आणि सर्जाचंही मित्रांनो खरोखर या ठिकाणी अभिनंदन आहे. म्हणजे सर्जाने सुद्धा आता कमबॅक केलेला आहे जबरदस्त. सर्जाचा म्हणजे खुराक पण चांगल्या पद्धतीने, आता सर्जा त्याच्या ऑन द वे म्हणजे वे वरती आला. सर्जा सगळ्या ह्याच्यातून आता सुटून, म्हणजे तो त्याच्या स्वातंत्र्याने आता सर्जाला खऱ्या अर्थाने सर्जाची वाटचाल सुरू आहे मित्रांनो. हे या 2-3 मैदानात दिसायला लागले आणि सर्जा करून दाखवणार, कारण सर्जा वेगाचा बादशाह आहे. शेवटी सर्जाला तोड नाहीये मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, नानांचा पायरा हा 4-5 दिवसापासून
दुसरीकडे ठरला होता. आता मोहिल शेठच्या नावावरती गाडी पळाल्यामुळं काही समजत नाही बकासूर बरोबर ठरला होता की कुणाबरोबर ठरला होता. पण रात्री अचानक हा पायरा घरकिणीचा राजा आपला बाबूशेठ माने आणि बाळूशेठ माने यांच्याबरोबर हा त्यांनी रात्री फिक्स केलेला आहे. म्हणजे जो पहिला पायरा होता तो वेगळाच होता. म्हणजे बकासूरचा म्हणायला हरकत नाही असा अंदाज घेऊ शकतो आपण, कुणाबरोबर असं म्हणू शकत नाही. पण तो पायरा कॅन्सल झाल्यानंतर मात्र, कारण जर घरकिणीचा राजा असता तर या ठिकाणी 100% निंबाळकर सरांचं नाव लागलं गेलं असतं असा माझा अंदाज आहे. परंतु या ठिकाणी आज तसं झालेलं नाही. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असाच चॅनलला सपोर्ट करत राहा आणि इतरांनाही शेअर करा आणि काय असेल तुमचं मत ते कमेंटमध्ये मांडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.